नमस्कार मंडळींनो, मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ येतपर्यंत तर तुम्हा सर्वांची गुढीची पूजा वगैरे झाली असणार. चला तर मग वेळ न गमावता आता व्हिडिओला सुरुवात करूया. शांता, झाला का चहा बनव? नाही, चहा बिया व्हायचाच आहे. काहीच नाही झाला. आत्ता तर झोपून उठली मी. काऊन शांता, आज काऊन लेट उठली? तब्येत बरी नाही का तुझी? नाही, तब्येत वगैरे ठीक आहे. रात्री झोपायला उशीर झाला ना, त्याच्यामुळे लवकर उठली नाही. मी तर उठलो आणि तिकडे गायढोरं काढायला गेलो, झाडझूड करायला, शेणपोटा उचलायला. तेव्हा तर तुला आवाज दिलो तर तू तर उठतो म्हणत होती ना. बसली होती अजून बेडवर उठून. हो, तेव्हा बेडवर बसली होती. तुम्ही आवाज दिला तर पण डोळे ना माझे भारी भारी वाटत होते. असं वाटत होता की अजून झोपावा. तर मग मी झोपूनच गेली. आणि रात्री ना लाडोई 2 वेळा उठली. त्याच्यामुळे ना माझी झोप बरोबर झाली नाही. एक तर उशिरा उठली आणि झाडू झुडू लावायचा आहे, पोछा वगैरे लावायचा आहे. आणि आज अजून हळदीचा कार्यक्रम आहे. मग गुढी वगैरे उभारून पूजापाठ करून तिकडे हळदीचा कार्यक्रम करायला जायचा आहे. मला तर मोठं टेन्शन आलं बाबा. असंच होते, ज्या दिवशी कामं राहतात ना त्याच दिवशी मी झोपून नाही उठत लवकर. अरे तर झाला ना, आता नाही उठली झोपून तर आता एक काम कर, पटकन चहा बनव आणि चहा पेन लाग कामाला. बस तुमची ना ते चहाची टिपरी बंदच नाही होत. अरे होते बाबा, सगळं होते. का सगळं होते म्हणता? स्वयंपाक बिंपाक करणे आहे मला अजून. गुढीपाडव्याचा स्वयंपाक, पुरणपोळी, भजे, वरण, भात, कढी. मग एवढा सारा स्वयंपाकाला वेळच लागते ना. आणि लवकर गुढी उभारायची आहे. 10:30 वाजेपर्यंत, 11च्या आधीच गुढी उभारून झाल्या पाहिजे. काऊन एवढ्या घाईने तर? काऊन एवढ्या घाईने म्हणजे मग तिकडे हळदीचा कार्यक्रम आहे ना, जावं नाही लागेल का? एक काम करतो, पिंकीला बोलवून घेतो घरी. थोडी स्वयंपाकामध्ये मदत करेल. कुंताच्या घरी तर कुंता आहे, गुड्डी आहे, कुंताची सासू आहे. कुंताची सासू काही नाही पण काटला चिरला आयता करून देते. तेवढीच मदत होते तिला. तशी कर ना, मग बोलवून टाक. मम्मी पप्पाजी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण सोनू गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अरे सोनू, बरं झाला आला तर इकडे तू. आता आवाजच देणार होते तुला. काऊन मम्मी? अरे बेटा जा बरं, पिंकी ताईला बोलवून आणशील. मम्मी बोलवते म्हणून सांगशील. कशाला मम्मी पिंकी ताईला कशाला बोलवत आहे? थोडा स्वयंपाकामध्ये मदत करू लागेल म्हटले. आताशी झोपून उठले बेटा. एक काही कामं नाही झाले आहेत. आज गुढीपाडवा आहे. झाडू लावायचा आहे, पोछा लावायचा आहे, मागेचा अंगण सारवायचं आहे आणि लवकर गुढीची पूजाही करायची आहे. तर म्हणून म्हणते पिंकीला बोलवून आणि थोडासा मदत करू लागेल स्वयंपाकात. का मम्मी? पिंकी ताई का म्हणेल? कामं करायसाठी बोलवलं म्हणेल मावशीने. म्हणेल तर म्हणेल बाबा, आता का करू? मम्मी तू एक काम कर, तू स्वयंपाकाचा बघ. हा झाडू पोछा आहे ना, आम्ही भाऊ सोबत करतो. हो शांता, बरोबर तर म्हणून राहिला सोनू. तू स्वयंपाकाच्या बघ का करावं लागते तर. हा सोनू ना विशाल मिळून हे झाडू पोछा करून टाकतील आणि गुढी उभारायची आहे तर तो काम मी करून टाकतो. बरोबर म्हणते सोनू. ते पोरगी कुठे इकडे राहते? आता 2 दिवसासाठी आली तर आपल्या घरी पाहिजे नाही तर का? सणाच्या दिवशी तू तिला इकडे बोलवशील का? हो बरोबर तर म्हणून राहिले तुम्ही. राहू द्या मग, आता चहा बनवते. राधाताईला नाश्ता देऊन देते, चहा तोच. आणि मग आंघोळ बिंगोळ करून मी स्वयंपाक करते. सोनू, विशाल कुठे आहे? आवाज दे. भाऊ मम्मी बोलवून राहिली ना तुला. सोनू मी नाही पेत चहा, राहू दे. चहा प्यायसाठी नाही बोलवून राहिली ना मम्मी. शांता, तू बनव लवकर चहा पेतो ना, वावरातून येतो पटकन. मग गुढी उभारतो मी वाटल्यास. हा बाबा, लवकर येतो म्हटलं वावरातून. नाही तर मग तिथंच वाजवाल 10. अरे नाही, 9 वाजेपर्यंत येऊन जातो. 2 तासाचं तर काम आहे. आता वाजले किती हो तुमचे? 6:30 वाजून गेले. तर 7 वाजे जातो ना, 9 वाजे येतो. भाऊ तिकडे मागे नाही आहे मम्मी, इकडे समोर आहे, समोर हॉलमध्ये. आई बोलवली ना तू? हो, का करत होता तू? का करत होता विशाल? काही नाही आई, ते स्टेटस ठेवत होतो. गुढीपाडवा आहे ना आज, गुढीपाडव्याचा स्टेटस ठेवत होतो. बस ते गुढीपाडव्याचा स्टेटस वगैरे ठेवत जा. विश केला का तू आई वडिलांना, आपल्या आत्याला विश केला? नाही आई, आता स्टेटस ठेवल्यानंतर करीन म्हणत होतो. आई बाबा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. विशाल, कामात आहे का तू? नाही काही काम होतं का सांग ना. काही नाही बेटा, आज मी थोडाशी उशिरा उठली तर काही कामं झाले नाही आहेत. सणाच्या दिवशी खूप कामं राहतात, सडा सारवण हा तो. तर म्हणत होती थोडी मदत केला असतं. हो ठीक आहे ना आई, का करू सांग. काही नाही, दोघे भाऊ मिळून तुम्ही झाडू पोछा करा. ठीक आहे आई, मी झाडू लावतो. सोनू पोछा लावेल. नाही दादा, मी झाडू लावीन, तू पोछा लावशील. मी लावतो ना झाडू, तू पोछा लाव ना. नाही म्हटलं ना. बघ मम्मी, हा भाऊ असंच करते. हलका काम आपण पकडते आणि मला जास्तचं काम देते. नाही, राहू द्या तुम्ही दोघे जण काही नका करू. मीच करतो, राहू द्या. जा बरं हो तुम्ही, थोडं पिंकीला पाठवाल घरी. आई का झाला? नको बोलू आई, पिंकीला नको बोलू. मी लावतो, पोछा लावतो मी. हा सोनू झाडू लावेल. नाही राहू द्या तुम्ही, राहू द्या. मीच करतो. फालतू मध्ये अजून तुमच्या चालू होईल. मी नाही करत झाडू, मी नाही लावत पोछा. तू लाव.
नाही करत ना मम्मी, नाही करत. ठीक आहे, मी पोचा लावतो. आता मी लावतो म्हटलं ना पोचा सोनू. नाही, मी लावतो पोचा, तू झाडू लाव भाऊ. काय अजून सुरू झाला यांचा. नाही ना मम्मी, आम्ही करतो बरोबर. चल भाऊ, तू झाडू धर, मी पोचा धरतो. बघितलं का हे पोरांना नाही काही कामं सांगितलं ना दिमाग खराब होते उलटा. अरे करतात ना, बरोबर करतात. आता ते पोरं तसे नाही करतील तर कसे करतील? तू फालतू मध्ये टेन्शन घेते. ते लावतो म्हणाले ना, झाडू पोचा लावतो म्हणाले, ते करतील. तू पटकन चहा बनव आणि मलाही वावरात जाऊ दे. आणि मग तू पण आंघोळ बिंघोळ कर आणि आपल्या कामाला लाग. हो बाबा, हे करत का काहीच करत सांगून दिली, करतील. आता 3च कप चहा बनवतो तुमच्यासाठी, माझ्यासाठी ना. सोनू पेते, विशाल तर पेत नाही. मग नंतर राधाताईसाठी बनवून देईल आंघोळ बिंघोळ केल्यानंतर. आता झोपल्याच्या आहे, आता वेळ आहे त्यांना उठायला. मग एका साईडला स्वयंपाकाचा करेन आणि एका साईडला राधाताईसाठी चहा वगैरे बनवून देईल. मम्मी पोचा कुठं आहे? आता ह्या पोराला पोचाही नाही दिसत. तिथंच बघ ना, टाक्याजवळ ठेवला होता. वरती बघ, वरती लटकवला असेल. मिळाला मम्मी. दरा हातायला. बाबा, तू तर तेल आणायचं आहे म्हणत होती ना, तेल का खिशात आणू का? का बाबा, तुम्ही पण खिशात कुठं तेल येते का? तर मग कॅटली नाही दिली ना तेलाची, थैलाच देऊन राहिली ना, घ्या थैला म्हणते. अहो, तर ते पाकिट मिळतात ना, पॉकेट घेऊन या. कशाला खिशामध्ये तेल आणावं लागते? काही पण बोलता बा तुम्ही. पॉकेटचे आणायचं आहे का? खुलं तेल नाही आणायचं आहे का? पॉकेटच्या महाग राहते ना. नाही राहत महाग, 1-2 रुपयानं महाग राहते. कॅटलीमध्ये तेल आहे ना. तर मग होईल ना, राहू दे ना. कशाला अजून तेल बोलवून राहिली? फालतू. त्यांच्या घरी, त्या काकाच्या घरी लग्न आहे. आता लग्न आहे ना, दुकान सुरू ठेवतील का? दुकान सुरू आहे, नाही तर का कुठं बंद ठेवलं आहे तर माहित नाही. कोणी आले का देतात सामान. दुकान सुरूच आहे. काका कोणते काम करतात? आहेत ना काम करणारे खूप जण, ते दुकानच सांभाळून राहिले. तर तेल आहे म्हणते ना, कशाला अजून बोलवते तेल? अहो, तेल आहे पण जास्त नाही आहे ना. आज गुढीपाडवा आहे तर काही बनवू नको का? सण आहे तर. पोरगी आली आहे आणि ननंदबाई पण येणार आहेत, तुमची बहीण लग्नासाठी येणार आहेत ना, तर बनवते. थोडासा जास्तच बनवा लागेल. ते आता ते आपल्या घरची गुढीपाडव्याची पूजा वगैरे करतील आणि येतील मग दुपारपर्यंत. फोन आला होता का तुला येऊन राहिलो म्हणून? नाही बाबा, फोन बिन काही मला आला नव्हता. आई सांगत होत्या, आईसोबत काल बोलल्या असतील, तर आई सांगत होत्या की उद्या येणार आहे म्हणून दुपारपर्यंत. का बनवून राहिली मग? का बनवतात आता गुढीपाडव्याला? का बनवतात? पुरणाची पोळी बनवतो, भजे बनवतो, झाला. आणि आपल्या पिंकीला पुरणाची पोळी आवडते ना, म्हणून पुरणाची पोळीच बनवतो म्हटले. तूप आहे का मग घरी? हो, घरी आहे तूप. शांताबाईने दिलं होतं ना तेव्हा, 1 पाव दिला होता, तो आहे तसाच. अजून काका लागते सामान सांगून दे. 10 वेळ दुकानामध्ये पाठवशील नको. हे गुड्डी तशीच म्हणते आणि तुम्ही तसेच म्हणता. गुड्डीला जा म्हटली तर म्हणते त्यांच्या इथं पाहुणे आहेत म्हणते, मी नाही जात म्हणते. नाही तर काय लाज वाटते? नाही तर का पोरी बारींना? पाहुणे आहेत ना त्यांच्या इथं. हो, तर सामान घ्यायसाठी कशाची लाज बाबा? तर जो आहे तो पूर्ण सामान सांग, कोणता कोणता आहे तर मग पाठवशील नको. नाही, सगळ्याच लिहून दिली आहे, इथं चिठ्ठी आहे. किती लिहून दिली तर किती लागतील पैसे? होईल 500 रुपयापर्यंत. तेलाचे ना 2 पॅकेट आणून घ्याल. मग बाकी हा निरमा साबण वगैरे आहे लिहिला, तो आणून घ्याल. भांडे घासायचे साबण आहे. ना ते आंब्याचे पानं तोडून दिले असते. आता येतो ना, वेळ आहे ना, येतो. आधी सामान आणून देतो, मग तोडून देतो आंब्याचे पानं. हो ना, निंबाची डाळ लागेल. आणि कोणता ते गाठी बिटी लिहिली का सामानामध्ये? नाही, गाठी नाही आणावं लागत. आहे गाठी आहे. आता शिमग्याचीच ना, होळीचीच गाठी ठेवली होती एक मी वाचवून. गाठी आहे. आणि साडी वगैरे? साडी लागते ना? आहे ना, साडी पण आहे. गुढी उभारायचं सगळं सामान आहे. साडी आहे, गाठी आहे. आता ते पानं गिनं पाहिजेत आंब्याचे आणि निंबाची काडी पाहिजे. मी दुकानातून आल्यानंतर आंब्याचे पानंही तोडून देतो आणि निंबाची काडी आणतो. हो, ठीक आहे ना. मम्मी, काय झालं गुड्डी? मम्मी, ताई म्हणते ना तू बोलवली म्हणून. कशाला बोलवली? अरे हो, खरं आवाज मारत होती तुला मी. बाई, ते झारी वगैरे घास बरं, तांब्याचा लोटा. निंबूची फोड घे आणि मीठ घे आणि घास त्याच्यानं, मस्त 1 नंबर साफ होते. का मम्मी, तो पावडर मिळते ना, तांब्याचे भांडे घासायसाठी पावडर मिळते ना, तो काऊन नाही आणत तू? अरे पावडरची गरज नाही आहे ना, निंबू आहेत ना आपल्या इथं. निंबू घे अर्धा कापून आणि मीठ घे. बघ कसा चमकते तर तांब्याचा लोटा. आणि मग ते घासल्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक काढशील समोर. आणि फुलं आणून एक हार होशील गुढीसाठी. गुढी उभारायची आहे ना आपल्याला. हो मम्मी, ठीक आहे ना. मम्मी, मी फुलं आणून देतो, ताई हार होवेल. नाही, ते ना स्वयंपाकामध्ये मदत करून राहिली. लवकर करायचं आहे. मग तिकडे अजून नारायण काकाचं लग्न आहे ना, मग हल्दी वगैरे लावायची आहे नारायण काकाला. तर जावं नाही लागेल का लवकर? 11 वाजे बोलवलं आहेत तर पटकन झाल्या पाहिजे. म्हणून तू हा काम कर, मी, आजी आणि ताई आम्ही 3 जणी स्वयंपाक करतो. ठीक आहे ना मम्मी, ठीक आहे. हे देवा, मी पुरणाची डाळ मांडली होती. पिंकीनं बंद केलं की नाही तर माहित नाही, गॅस नाही तर जडूनच जाईल. मम्मी मुलीसारखी धावते बाबा.
हां बोल कोणता ताई का करून राहिली? काही नाही बाबा, आताशी आंघोळ झाली माझी. तुझ्या तर झालाही असेल स्वयंपाक करता करता. अर्धा म्हणजे आता पुरणाची डाळ शिजली, आता वरणाचा कुकर लावली आहे. पिंकी आटा भिजवून राहिली पुऱ्यांसाठी आणि आई वांगे वगैरे कापत आहेत. वांग्याची भाजी आहे नाही. हो बाबा, आता तुम्ही किती 4 जणी. पटकन होईल तुमचा स्वयंपाक. मी कुठं एकटीच, आणि एक तर लेट उठली आज. ताई पाठवू का आता मग पिंकीला? आता तुझ्या इथं स्वयंपाक आहे ना करायचा. होत आला की पाठवते मग. नाही राहू दे आता ते तुझ्या घरी करेल ना इकडे येऊन करेल का काम, राहू दे. ताई मी याच्यासाठी फोन केली होती, भाऊजी वावरात जात आहेत का? हो जाणार आहेत ना. तर काही नाही ताई, आंबे सांगशील बरं? 10-12 कच्चे आंबे. आता कच्चे नाही तर का पकले आंबे मिळणार आहेत का तुला? कोणता कच्चे आंबे म्हणून राहिली? कच्च्या आंब्याच्या पना बनवते का? हो पिंकीला आवडते तर म्हटलं बनवूनच घेते. ठीक आहे ना, सांगते. अजून काही? नाही ताई, आता कर तू काम. स्वयंपाक कर पटकन. हो बाबा आता करते इकडून तिकडून. आता आंघोळ झाली, आता करते. पाठवते ताई मी अर्ध्या तासामध्ये पिंकीला पाठवते. ठीक आहे बाबा, पाठव आता मग. हो मग भाऊजीनं आंबे आणला की पिंकी आणून घेईल मग. ठीक आहे ना. तर ठीक आहे ताई, मग ठेवते फोन. हो ठीक आहे. शांता मग असता काम आहे ना? आवाज मारतो तर आवाज नाही येऊन राहिला तुला? नाही आला ना आवाज. म्हणणारच होती तर तुम्ही आले. राहू दे आपल्या जवळच. फोनवर बोलत राहते आणि आवाज आला म्हणते. फोनवर बोलायला पाहिजे. मग काम नाही होत हलवते का बाबा? 2 मिनिट नाही बोलली. कोणताचा फोन होता? ते म्हणते भाऊजी वावरात जात असतील म्हणते, तर आंबे सांगशील ताई म्हणते. पिंकी आली आहे तर पना बनवीन म्हणते कच्च्या आंब्याचा. तर आता फोन आला तर उचलूही नको का? मी लावली का फोन? असे बोलून राहिले तर तुम्ही. धरा मोबाईल, धरा आपल्या जवळ ना, जा वावरामध्ये मोबाईल धरूनच. नाही बोलत मी. अरे बापा भडकू नको. तू म्हटली की नाही आज उशिरा उठली म्हणून, तर म्हणून बोललो मी का काम नाही होत तुझे ना फोनवर बोलून राहिली असं. नाही तर काही तसं बोलायचं काही मला होता नाही. बोलतो का मी तसं? राहू द्या बोलता नाही तर का. अजून माहित नाही कोणासारखी नुसती फोनवर बोलत राहिली असते की नाही, तर किती बोलले असते. तर का म्हणते? कोणता आंबे म्हणते का? कच्चे आंबे आपल्यालाही लागतील ना? हो घेऊन याल ना, पूजेसाठी लागतील. आणि पनाही बनवून घेऊ थोडासा. राधाताईला जमते पना, गुळ टाकून बनवला तर. ठीक आहे मग, थैला देऊन दे, आणतो मग. लवकर याल बाबा, वेळ नको लावाल. हो 1 तासात येतो. पहा आता 1 तासात येतो म्हणून राहिले. मग अशी तर 2 तास लागतील म्हणत होते ना. आता आंबे आणायचे आहेत तर लवकर येईन झालं. अजून आंब्याची डाळ ना निंबाची डाळ लागेल ना? राहू द्या, तुम्ही नका आणू. विशालला सांगते मी. त्या पोरांना म्हणते तोरण वगैरे बनवा म्हणून. तुम्ही पटकन आंबे घेऊन या. मग गुढी तुम्हाला उभारायची आहे. हो फक्त सामान काढून ठेवशील तू. गाठी बिठी आहे ना घरी? आणावं लागेल घेऊन. आहेत गाठी आहेत. गाठी 1 का 3-4 आहेत. सगळं सामान काढून ठेवते मी. तुम्ही आधी आंबे आणायचा. हो ठीक आहे जातो. पिशवी कुठं आहे? का बाबा, सगळं तुमच्या हातामध्ये द्यावं लागते. पिशवी तर हात तो काही सांगा नको. थांबा आणून देते. नाही तुम्ही आवाज कशासाठी देत होते? अरे हेच सांगायसाठी की बघा बरं बेबी बाई, तुम्ही म्हणता चांगल्यानं राहावा घरवाले. मग हे उठू घरी जाते ना कावेरी. आता इथंही गुढी उभारला असतं तर काय झालं असतं सांगा बरं तुम्ही. नाही तर काय इथंही जमत होता. हे कावेरी आहेच ना लाग बाई. आता मोठ्या भाऊजीला म्हणले तुम्ही तरी राहा, नका जाऊ म्हटले घरी. इथंच गुढी उभाराल. कुठेही पूजा केला तर सारखंच आहे. तर तेही नाही राहिल्या. बेबी बाई राहिल्या असत्या त्यांची इच्छा होती इथंच आपण गुढीची पूजा करावी म्हणून. पण जर राहिल्या असत्या ना गंगू मोठी बाई, तर ह्या कावेरीनं 3-13 वटरा सुनवला असतात. माहीत आहे कावेरीची सवय, म्हणून मोठी काही इकडे थांबत नाही आमच्या घरी. जाऊ दे ना, गेली तर जाऊ दे, करू दे तिथं, करू दे पूजापाठ. काल तरी घरी मेहंदी होती न, ते गेली कपडे घ्यायसाठी. आणि आली ना पटकन म्हणते मला माझ्या हातावर मेहंदी काढून द्या म्हणते. आणि मग बांगड्या भरायच्या वेळेस आता सगळ्यांना म्हणली 1-1 डझन भरा बांगड्या. तर कावेरीनं 2 दर्जन बांगड्या घेतला. आता 1 दर्जनचे नाही दिली असते पैसे मी, तर तसंही म्हणलं नसतं. काय माझी काका सासू किती शहाणी आहे. 1 दर्जनचे पैसे नाही देऊ शकले बांगड्याचे. राहू द्या ना बहिणी, का करता तर माहित नाही. आता तुमच्या घरी कार्यक्रम आहे, निभावून घे. निभावते नाही तर का तुम्ही मलाच बोलता मग. आता तुम्हाला नाही बोलीन तर कोणाला बोलीन. बेबीबाई रात्री हळदीचा कार्यक्रम झाला असता तर बरा झाला असता. कोणी माझी ऐकले नाही. तूच सांग कधी झाला असता रात्री कार्यक्रम हळदीचा. ते मेहंदीची लावायला सायंकाळ झाली, मग तुझी बांगड्यावाली चाली भरायला बांगड्या. इकडे मेहंदी काढणं सुरू होता आणि तिकडे मांडव गाडणं सुरू होता. मांडव गाडून झाला ना, मग बांगड्यावाली आली. बांगड्या झाल्या भरून. बांगड्या भरायला असतं किती 10 वाजले ना. मग हळदीचा कार्यक्रम कसा झाला असता. तुमच्या माहेरून कोणी याचेच आहेत ना, हळदीचाच कार्यक्रम केले असते का? घेतल्या का आपल्या भाऊजीसाठी बांगड्या घेऊन ठेवल्या 1 दर्जन? घेऊन ठेवली. माझी तर इच्छा नव्हती. पहा ना, नंदीच्या घरी लग्न आहे आणि माझी भाऊजी यायची आहे. हो बाबा, तुमची भाऊजी मला पक्कीच दिसून राहिली. त्या का म्हणतात तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी कशाला लग्न ठेवले? आधी ठेवायला पाहिजेत होता, नाही तर गुढीपाडवा झाल्यावर ठेवायला पाहिजेत होता.
आम्ही आपल्या घरची गुढी नाही उभारून ना तुमच्या घरी येऊन का अशा म्हणत होत्या. त्या आता लवकर गुढी उभारून 10 वाजेपर्यंत येणार आहेत. आता सांगा बरं बेबीबाई, माझे आई वडील राहिले असते तर पोरीच्या घरी आले नसते का? 2 दिवसाच्या आधी आले असते. हो, पण तुमची भावजी चुकली बाबा, यायला पाहिजेत होता. आता गुढीपाडवा तिथं केला का आणि इथं केला का सारखाच आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशी लग्न ठेवतात नाही तर का? गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे शुभमुहूर्तावर होते लग्न. छान. चला, झाला ना आता सगळं बनवून पूजेचा? हो झाला ना बेबीबाई. आता हातपाय धुवून घ्या तुम्ही आणि मी धुवून घेते हातपाय. तयारी करा. भाऊ गुढी उभारत होते ना, झाली का आता गुढी उभारून? करतात ते करतात बरोबर, त्यांना सांगावं नाही लागत असे कामं. आणि कशाची तयारी करायची आहे? तयारी तर झालीच आहे ना, अजून का तयारी करायची आहे? नाही नाही बेबीबाई, लुगडा घाला मस्त. मस्त 9वारी लुगडा घाला आणि मग पूजा करू आपण. मी घालतो. ओ बाई, मी तर 9वारी लुगडा आणली नाही बा, साडीच घालून आली. आता आहे ना बेबीबाई, माझ्याजवळ आहे, मी देतो. राहू द्या ना, कशाला तर माहित नाही, तुम्ही घाला. नाही नाही बेबीबाई, तुम्ही घालाल तर मी घालते, नाही तर मी नाही घालत. उठ बापा, तुम्ही ना मोठे जिद्दी या. बेबीबाई, तुम्ही मला तुम्ही काऊन करता? मोठे आहात ना तुम्ही माझ्यापेक्षा. अहो बापा, मोठी आहो म्हणून का झाला? तुम्ही माझ्या भावजे आहात ना, मग भावजेला तू ता करायचा का? मंजुळा, झाला का? तिकडे झाली ना गुढी उभारून? हो, नाही गेली का? हो, आणि ते वहिनी आल्या, महेशही आला. आणि कावेरी येऊन राहिली म्हणते. हो हो, झाला सगळ्यात झाला. एक काम करा, मोठीला पाठवा बरं इकडे. आम्ही पटकन ना लुगडे घालतो दोघे नंदे भावजे. आता लुगडा कधी घालाल? वेळ होईल ना. गुढी उभारून झाली की पटकन जेवणा खावणं करून आपला हळदीचा कार्यक्रम करायचा आहे ना. देवाजवळ हळद गिळद न्यावा नाही लागेल का चढवायला? महादेव, एखाद्याला पाठवून दे गावामध्ये हल्दी आणि ऐराला म्हणून. हो, ऐरा बिराचा बेकार ठेवला बाई. फालतू ऐरामध्ये ना टाइमपास होते, 1-2 तास जातात. भाऊ, तर तुझ्या घरी आता हा पहिलाच कार्यक्रम, आणि तू आता इकडे तिकडे नेलाच नाही का ऐर बीर? हे ना बेबीबाई, ऐकतच नव्हते, ऐर ठेवूच नाही म्हणत होते. तुम्ही बोलले तेव्हा ऐर ठेवला, नाही तर ऐर प्रथा बंद ठेवतो म्हणत होते. का करायचं आहे तर मग ऐर प्रथा चालूही ठेवून? ते कपडे आणतात, त्या साड्या आणतात, घालू नाही शकत माणूस, असे कपडे ना साड्या घेऊन येतात. सगळेच जण नाही आणत ना भाऊ तसे. आता एकच लग्न तुझ्या घरी, आता दुसरा काही कार्यक्रम होणार आहे का? मग पहिलाच कार्यक्रम आहे तर मग पाहिजे नाही तर का ऐर? पण बाई, ते शर्ट पीसही आणतील ना, तर काही सांगू नको. माणूस एक शर्ट नाही शिवू शकत त्या कपड्याचा, असे शर्ट पीस घेऊन येतात. जाऊ दे आता, जसे आणतील तसे. तुम्ही का म्हणतो, कोणाला तरी पाठव गावामध्ये फिरव हळदी आणि ऐरला म्हणून. बेबीबाई, नाही पाठवा लागत, सांगितले ना रात्रीच सांगितले सगळ्यांना, जेवढे आले होते तेवढ्यांना. उद्या 11 वाजे हळदीचा कार्यक्रम होईल म्हणून येणार आहेत. बरोबर येतात त्या, बँड वाजला की बस येतात. हो का, मग चांगला आहे. पाठवा ना, मोठीला पाठवा इकडे. अरे ह्याच तर आल्या ना वहिनी. काऊन बापूजी? नाही, मंजुळा आवाज देत होती तुम्हाला. मंजुळा, पटकन या तिकडे. सगळं झालंय, ओके, तयारी. हो हो. काऊन मंजुळा? मोठे, तुम्ही थोडंसं आरती बिरतीचं ताट करा बरं. आणि हा स्वयंपाक झाला आहे तर थोडा नैवेद्याचा काढा. आम्ही ना पटकन साडी चेंज करतो, लुगडा घालतो म्हटलं. अरे वा, घाला घाला घाला. बेबीबाई, तुम्ही घाला लुगडा. मी तर नाही म्हणत होती बापा, पण ह्या माझ्या मागे लागल्या वहिनी. नाही नाही, घाला ना घाला, मी करतो तोपर्यंत आरती करतो, आरतीची तयारी करतो. चला बेबीबाई, कोणता लुगडा घालता तर तुम्ही पसंत करा, मग मी दुसरा घालतो. द्या ना बाबा, कोणताही द्या, चालते कोणता पण. मोठी झाली का तुमच्या घरची गुढी उभारून? लवकरच झाली ना. आता गुढीच उभारायची होती ना, स्वयंपाक पाणी तर इकडेच आहे. आता मी तर नाही म्हणत होतो, इथंच पूजापाठ करून म्हणलं, पण हे माझी सून नाही ऐकली ना. झाला ना, झाला आता, जाऊ द्या. आली का आता कावेरी? आली, येऊन राहिली. आता साडी चेंज करतो म्हणते, हळदीची साडी घालतो म्हणते. येईल आता, तुमची तयारी होतपर्यंत येऊन जाते. कोणाकडे आहे पूजेचा ताट? मोठे सगळं ना त्या देवघरातच आहे. बापा शांता, तू तर पिंकीला बोलवणारही नव्हती ना? अहो नाही बोलवली मी, मगाशी कुंताचा फोन आला नव्हता का, तर म्हटले तिला की माझे काही कामं नाही झाले म्हणून. तर म्हणते माझे कामं होत आले म्हणते, आटपत आले म्हणते, पाठवतो म्हणते पिंकीला. तर म्हटली पाठव बापा. तिकडे रांगोळी पिंकीनंच काढलं नसेल नाही? हो हो, आली पिंकी तर चांगला झाला. रांगोळी बिंगोळी काढलं ना, थोडीशी स्वयंपाकातही मदत केली. आता जेवण करशील म्हटलं इकडे, तर नाही म्हणते मावशी, म्हणते तुम्ही आंबे आणले आणि आंबे धरून गेली. ते झाली का गुढी उभारून? हो झाली ना. चल ना, नाही झाला का तुझा? झाला, सगळ्यात झाला. पूजेची थाली वगैरे झाली बनवून आणि नैवेद्याचा पण काढून झाला. फक्त आता 5 मिनिट थांबा, राधाताई आंघोळीला गेल्या आहेत, त्या येतील ना तिकडे पूजा करायसाठी. आणि मी पण ना लुगडा घालते. 5 मिनिट थांबा. आता लुगडा घालते का तू? मी आता मग ह्याच ड्रेसवर राहू का? बाबा, तुमची इच्छा, चेंज करत असणार तर करा. राहू दे, प्रेस केले नाही आहेत ना, काही नाही आहेत. तुमच्यानं तर प्रेस करून होतच नाही. मी जेव्हा प्रेस करून देईन ना कपड्यांना तुमच्या, तेव्हाच होते. पण असे नाही म्हणत तुम्ही का प्रेस करून घेईन कपड्यांना म्हणून. राहू दे, माझा हा कुर्ता पैजामा चांगला आहे, तर पटकन घाल. का घालते तर तू? का घालते तर म्हणजे लुगडा घालते.
तोपर्यंत राधाताईची पण आंघोळ बिंघोळ होऊन जाते. बरा झाला बापा हे मालिशवाली आज लवकर आली तर नाही तर अजून उशीर झाला असता. दे काढली का नैवेद्याची आरती वगैरे मी नेतो तोपर्यंत तिकडे. हो हो ओट्यावरच आहे सगळं. वाटला नव्हता तुम्ही एवढी चांगली गुढी उभाराल म्हणून. छान गुढी उभारल्या. का असं तसं समजली का मला का मला गुढी उभारता नाही येत का? अरे वा शांता, मस्त लुगडा घातली ना तू तर. राधाला घालायला काऊन नाही दिली? हो त्यांना कुठं आता लुगडा साडी घालायला जमते, नाही तर का दिली नसते का मी. अरे हो खरं. राधाताई लाडूला काऊन नाही आणलं इकडे? मम्मी आणू का मी लाडूला? नाही नाही सोनू लाडू झोपली आहे. आलीस बिलीस झाली की झोपून जाते लाडू. हो ना वहिनी आता पाहते उठणारच नाही. 1-1.5 तास उठतच नाही मग. झाली ना तुमची सगळ्यांची पूजा करून? पाया पडले ना? हो आई हो. म्हण ना शांता आता आरती म्हण ना पटकन. हो हो म्हणते. गुढी उभारू चैत्र मासी प्रतिपदा तिथी आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. विश्व निर्मिती ब्रह्म करितो ब्रह्मपुराणी असे अयोध्येसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे. गुड्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. माधव तसे मधुमासही वेदातील नावे पंचांगाचे पूजन सर्वही करती मनोभावे. सरस्वती सगंध अन पाटीही पूजिती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. साखर माळ कडुलिंबाची पाने फुलमाळा गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू केशर टिळा. आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोधिती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. पिशाच जाई दूर पळूनी कडुलिंबाचा पाला कडू रसाचे सेवन करूया गुळ जिरे घाला. गुढी पाडवा सण हा पहिला वर्षाचा करीती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. गुढी उभारू चैत्र मासी प्रतिपदा तिथी आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती.